मित्र हो, काल देगलूर अंध विद्यालयामध्ये एक मनाला वेदना देणारी घटना घडलेली आहे. त्या अंध विद्यालयामध्ये एका अत्याचारग्रस्त मुलीचं निधन झालेले आहे आणि त्या मुलीच्या स्टेटमेंटवरून सरळ सरळ कळते तिच्यावर अत्याचार झालेले आहे. तरीसुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला जवळपास पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या 1 वाजेपर्यंत थांबावं लागलं आणि गुन्हा दाखल करून घ्यावं लागलं. मित्र हो, कुठल्याही वसतिगृहामध्ये त्या वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठे पगारी असतात, तरी पण अंध विद्यार्थ्यांना किंवा अपंग विद्यार्थ्यांना खरंच ती माया देतात का? त्यांना त्या प्रत्येक गोष्टीचा न्याय देतात का? हा समाजानं एक वेळेस नक्की विचार केला पाहिजे. कारण समाजाचीही ही जबाबदारी आहे. आपण पण कधीतरी वेळ काढून अशा वसतिगृहांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत संवाद केलं पाहिजे, किंवा सण किंवा उत्सव असलं तर आपण त्यांना एक छोटीशी भेट दिलं तर त्यांना खूप आनंद होईल. इतिहासामध्ये सावता माळी यांचं जर आपण चारित्र्य पाहिलात तर तेही नेहमी आयुष्यभर लोकांची सेवा केली, पण त्यांच्या गावापासूनच काही अंतरावर पंढरपूर होतं. कधी ते विठ्ठलाचा दर्शन घेण्यासाठी धावून गेले नाहीत. म्हणून म्हणतात, शेवटी विठ्ठलालाच सावता माळी यांच्या घरी येऊन त्यांना दर्शन द्यावं लागलं. याचं कारण एकच, मानव सेवा हीच ईश्वर सेवा.